नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे. तर पराठेसाठी लागणारा ठेचा आपण अगोदर करून घेऊया. तर इथे 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 6 ते 7 हिरव्या मिरच्या आपण घालून घेतलेल्या आहेत आणि 1 टेबलस्पून जिरं घालून घेतलेलं आहे. तर लसूण, मिरची आणि जिरं हा एवढाच आपण ठेचा करणार आहोत. तर हा ठेचा आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण पराठ्यासाठी लागणारं पीठ आहे ते तयार करून घेऊया. तर इथे मी परातीमध्ये 3 कप गव्हाचं पीठ घेत आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने इथं पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे आपण 2 टेबलस्पून बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, पाव टीस्पून एवढी. त्याचबरोबर इथे आपण थोडासा ओवा हातावरती चोळून घालून घेतलेला आहे. 1 टेबलस्पून एवढं लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. तर आपण मिरचीचा ठेचासुद्धा घालणार आहोत. तर मिरची जेवढी आपली तिखट आहे त्याच अंदाजाने इथे आपण लाल तिखटसुद्धा वापरायचं आहे, कमी जास्त जसं लागेल असं. तर मिरचीचा ठेचासुद्धा आपण घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण 2 चमचे दही घालून घेऊया. तर पोह्याचे चमचे मी घेतलेले आहेत 2. त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तर जेवढा आपण लाल तिखट आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्या अंदाजाने इथे आपण मीठ घालून घेतलेलं आहे. तर दही घातल्यामुळे पराठे आपले छान मऊ लुसलुशीत होतात. तर आपली पिठाची पूर्ण तयारी झाल्यानंतर मग इथे आपण हा भोपळा सोलून घ्यायचा आहे आणि किसून घ्यायचा आहे. तर भोपळा तुम्ही लवकर म्हणजे अगोदर पीठ तयार करण्याच्या अगोदर किसून ठेवायचं नाही. तर जेव्हा आपली पिठाची तयारी होते त्याच वेळेस आपण हा भोपळा सोलून किसून घ्यायचा आहे. तर लवकर किसून ठेवल्यामुळे काय होतं, भोपळा काळा पडतो आणि त्याची चवसुद्धा कडवट लागते. त्यामुळे भोपळा असा लगेचच किसून घ्यायचा आणि लगेचच आपण इथे पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. भोपळा आपण घालून घेतल्यानंतर इथे आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि पीठ मळायला घेऊया. तर पीठ मळताना आपण लगेचच इथे पाण्याचा वापर नाही करायचा. अगोदर आपण हा भोपळा आणि जे आपण दही घातलेलं आहे ते व्यवस्थित असं पूर्ण सुक्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण लागेल असं पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये जो ठेचा वाटून घेतलेला होता त्यामध्ये मी पाणी घालून ते काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण लागेल असं पाणी थोडंसं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ आपण थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर या पिठामध्ये भोपळा असल्यामुळे पीठ सैलसर होतं. तर पीठ अजिबात मुरवत ठेवायचं नाही. लगेचच इथे आपण पराठे करायला घ्यायचे आहेत. तर जास्त वेळ पीठ ठेवलं तर जास्त पातळ होईल, त्यामुळे लगेचच इथे आपण पराठे करून घ्यायचे आहे. तर जसे आपण चपाती करतो त्या पद्धतीने इथे मी पराठ्याला लाटून मध्ये तेल लावून त्याची घडी करून पराठा लाटून घेत आहे. जर तुम्हाला मध्ये तेल नसेल लावायचं तर तुम्ही असाच गोळा करून सुद्धा पिठाचा लाटू शकता. तर पहिला पराठा आपला लाटून झालेला आहे. तर तवा आपला गरम झालेला आहे. तर पहिलाच पराठा आपण घालतोय त्यामुळे इथे आपण अगोदर तेल लावून घेतलेलं आहे तव्याला आणि त्यानंतर इथं आपण पराठा घालून घेतलेला आहे. तर छान असा आपण दोन्ही बाजूनी पराठा भाजून घेऊया. तर इथे मी तेलाचा वापर करत आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता. आणि गरम गरम खाणार असाल तर नक्कीच इथे तूप लावून हा पराठा खा, अगदी छान उत्तम लागतो टेस्टला. तर हा पराठा आपण सॉससोबत, दहीसोबत, ग्रीन चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या पांढऱ्या चटणीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो. तर हा दुसरा पराठा मी असाच लाटून दाखवत आहे तुम्हाला, मध्ये तेल न लावता. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता.
जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पराठा लाटून घेतला तरीसुद्धा चालेल. तर दोन्ही पद्धतीने आपले पराठे छान मऊ लुसलुसीत होतात. तर दुसरा पराठासुद्धा आपण लाटून घेतलेला आहे. तर हा सुद्धा आपण छान दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर आपण आता हे बाकीचे सगळे पराठे करून घेऊया याच पद्धतीने. तर आता आपले हे सगळे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत असे आपले पराठे रेडी झालेले आहेत. तर इथे मी पराठा चटणीसोबत सर्व केलेला आहे. तर तुम्ही दही, चटणी, सॉस कशासोबतही खाऊ शकता. एकदम छान टेस्टी लागतात. अगदी जे घरामध्ये भोपळा खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील आणि भोपळ्याचा पराठा खाल्ला हे त्यांना कळणारसुद्धा नाही. इतका छान असा हा आपला पराठा होतो. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.